आमचा मुलगा आज पोलीस झाला, याच भावना होत्या मन भरून आलेल्या मावशी आणि काकांच्या, जाधव परिवाराच्या. साताऱ्याच्या पाटणचा हा तोच जाधव परिवार ज्यांनी महाराष्ट्र दौऱ्यात मला घरी बोलवलं, प्रचंड प्रेम दिलं, आपल्या परिवाराचं एक सदस्य केलं. आणि आता लातूरमध्ये आमच्याच कुटुंबाच्या रोहित दादांची पोलीस ट्रेनिंग नंतर पासआउट परेड होणार होती. जाधव कुटुंब साताऱ्यावरनं निघालं आणि मी नगर मधल्या आमच्या गावावरनं बस पकडली, श्रीरामपूर गाठलं, उद्यासाठी बर्फ्या घेतल्या आणि शिर्डीची बस धरली, कारण लातूरसाठी माझी रेल्वे होती शिर्डीवरनं. शिर्डीला पोहोचेपर्यंत मला असं वाटत होतं माझं तिकीट कन्फर्म आहे, पण चेक केल्यावर कळलं मी चुकून आदल्या दिवशीच तिकीट बुक केलं होतं. पोपट झाला होता, पण जाऊ द्या म्हटलं, घुसू जनरल मध्ये. कसा बसा आत घुसलो, जागा पकडली आणि मस्त गप्पा मारत आमचं लातूरकडे प्रस्थान झालं. लातूर येता येता पहाटेचे 4 वाजले. जरा वेळ झोप काढली, फ्रेश झालो, कपडे बदलले आणि रिक्षा पकडून निघालो बाबळगावच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरला. अनिकेत भाऊ आणि फॅमिली ऑलरेडी तिथं पोहोचली होती. त्यांना भेटलो आणि सुरू झाला आमचा परेड बघण्याचा कार्यक्रम. पोलिसांची शिस्त, त्यांचा गणवेश, त्यांची प्रॅक्टिस, आजशी की बघणाऱ्याला अंगावर काट असेल. प्रत्येक पाऊल उचलून जेव्हा ते जमिनीवर आपटत होते तेव्हा फक्त मातीत उडवत नव्हते, तुडवत होते आजपर्यंतच्या अपयशांना, आजपर्यंतच्या अपमानांना, तुडवत होते त्या सगळ्या गोष्टींना ज्यांनी त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. पण जिद्द अशी की ते हटले नाहीत, थकले नाही. परेड नंतर गाठीभेटी झाल्या, सोबत नाश्ता केला, ग्राउंडवर आलो आणि मग रोहित भाऊंना म्हटलं, आता हक्कानं म्हणा, आले तुफान किती, जिद्द ना सोडली. झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी.